नमस्कार. गझल प्रावीण्य परिवार सस्नेह नमस्कार. आज आपला विशेष शेर सादरीकरणाचा दिवस आहे आणि मी निलिमा ताटके मला आवडलेले 5 शेर आज आपल्यासमोर सादर करते. ऐका तर. पहिला शेर आहे कुमुदिनी मधाळेताईंचा आनंदकंद वृत्तातील. असा आहे, मी घेतला वसा जो आभाळ गाठण्याचा, मी घेतला वसा जो आभाळ गाठण्याचा, हिया बघून माझा आवासला जगाचा. मी घेतला वसा जो आभाळ गाठण्याचा, हिया बघून माझा आवासला जगाचा. वा, खूप सुंदर शेर आहे. पुढचा शेर आहे स्वरदा गोडबोलेताईंचा व्योमगंगा वृत्तातील. कर्म ज्यांचे शुद्ध असते लोक त्यांना संत म्हणती, कर्म ज्यांचे शुद्ध असते लोक त्यांना संत म्हणती, आत्मप्रौढी त्यागण्यातच जीवनाचे सार आहे. तिसरा शेर आहे दीपलक्ष्मी वडापूरकर ताईंचा कलिंद नंदिनी वृत्तातील. किती जपू मनातले लपेल का कधीतरी, किती जपू मनातले लपेल का कधीतरी, जसा विचार आतला तसा उठायचा ठसा, जसा विचार आतला तसा उठायचा ठसा. शोभाताई वागळे यांचा भुजंगप्रयात वृत्तातील हा शेर आहे. जरी भेट घेईन म्हणतो विठूची, जरी भेट घेईन म्हणतो विठूची, कुठे मी कुठे पंढरीचा विठोबा. जरी भेट घेईन म्हणतो विठूची, कुठे मी कुठे पंढरीचा विठोबा. आणि 5वा शेर योगिता काळे हिचा आहे वियद गंगा वृत्तातील. भले आई निरक्षर पण अडाणी सांग असते का, भले आई निरक्षर पण अडाणी सांग असते का, तिला जर चेहरा बघूनी तुझे मन वाचता येते. खरोखर हा शेर अतिशय सुंदर आहे. आई निरक्षर जरी असली तरी ती अडाणी कधीच नसते, कारण तिला आपल्या लेकरांच्या मनात काय आहे हे त्यांचा चेहरा बघूनच कळतं. हा आनंदी आहे का हा दुःखी आहे, ह्याला काहीतरी बोस आहे, ह्याचं काहीतरी बिनसलं आहे, हे सगळं लगेच तिला चेहरा बघून कळतं. तर तिला आपण अडाणी कसं म्हणावं. ती तर खूपच म्हणजे पोचलेली आहे शिक्षणाच्या बाबतीत. निरक्षर जरी असली तरी देखील तिला खूपच कळतं आहे, ती आपल्यापेक्षा खूपच पुढची आहे, हे तर अगदी नक्की. हा शेर मला खूप आवडला. तर हे होतं माझे 5 शेरांचं सादरीकरण. धन्यवाद.